तर मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या जेरी ब्लॉग शिरोद्री आपल्या यूट्यूब चॅनलला। तर मंडळी खूप दिवसांनी आपण व्हिडिओ करतोय। आपली गावची मंडळी जेवढी पोरं आहेत आपली टीमची सगळी क्रिकेटला गेलेली आणि तिथं फायनली म्हणजे क्वालिफाय होऊन आलेत, म्हणजे टॉप 6मध्ये एंट्री त्यांनी मारले आणि आज आहे फायनल डे। तर आज आम्ही क्वालिफाय झालो आहे, तर आपण तिकडे जाऊया दुपारून। तर मंडळी तुम्हाला दिसलं का, आज पण बघा आपला नेरळचा फाटक पडलेला आहे, कधीच नाही उघडा दिसणार आपल्याला। तर मंडळी हा आपला आहे दहिवलीचा पूल, जोरात काम चालू आहे त्याचं आणि इकडनंच आपण आपल्या टुर्नामेंट कडे जात आहोत। तर मंडळी आले आपण योगेश वाघ यांची सुंदर अशी कॉमेंट्री ऐकूया। गडी मला पटला पण त्यांना नाहीच भेटत नाही का, काय बरंच गडी आहेत काय कॅशच वाढून आला मग आज तुमच्या घरपट्या माझ्याशी आली हा। प्रथम प्रेमानंद हे क्या हो गया, त्या नाही मारलाय माहिती, तो गरीब होता म्हणून। मारका जर असता ना नसतं टेला, खांडीला राहिला असता पार। नो बॉल, खाण्या बॉल, नासका बॉल, कुचका बॉल, दलिंदर बॉल, पणोदा बॉल, वाटल्या बॉल, दलफत्र्या बॉल। काय सांगायचं आहे, अशी जर बॉलिंग झाली तर 100 रन असला तरी काय झालं, उलच व्हायचं। असा सो मंडळी आमची दुसरी पण टीम आहे, एंट्री वसूल करा ही जिंकलेला आहे। ही सुरुवात बघ असा हे कंपनीवाला अंबरनाथ MIDC वाले सुट्टे आहेत आज। बघ आणि नाही तुमच्या जर दाबाय जमला तर अंपर इकडे योग नाही, दोन्ही तसाच बरा आता दोन्ही म्हणजे वयस्कर आपलं जुना। तुझा जर्सी नंबर ना माझा जर्सी नंबर सेम आहे। चला तर मंडळी आता आपला आहे सेमी फायनलचा सामना। तर दोन्ही टीम आपल्या खेळाडू कक्षाकडे जात आहेत एकत्रच, सगळे ओळखीचे आहेत एकमेकांचे, ते एकत्रच चाललेत सर्व। सलाम आहे विकेट किपरला, जबरदस्त प्रयत्न पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय गोलंदाज प्रदीप सज्ज झालाय। गोलंदाज प्रदीपचा विचार केला तर सातत्यानं अगदी चांगले गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली, परंतु हा महत्वाचा सामना आहे। या सामन्यामध्ये तितकेच चांगली गोलंदाजी करावी लागेल। 12 बॉलचं पहिलं सत्र पाहायला मिळेल, त्यामुळे 12 बॉल मध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा बनवणं कुंभरवाडी संघासाठी फार महत्वाचं। स्ट्रायकिंग वरती प्रदीप आहेत, बॉल आहे तो म्हणजे प्रदीप नाही परेश परंतु ऑन साइडला फर्स्ट लाईट कोणत्याही प्रकारच्या चुका नाही आहेत, 2 चेंडू डॉट आले। तदनंतरचा तिसरा बॉल मध्ये चुकीला, तर या 6 चमचमत्या ट्रॉफी मधला 1 नंबर नक्कीच त्यांच्या नशिबामध्ये लिहिला गेला। अगदी एक ट्रॉफी त्यांच्या गावामध्ये जरूर घेऊन जातील, परंतु यावेळेस आपण पाहतोय आजचा दिवस ज्यांना संपूर्ण गाजवलाय तो म्हणजे वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी संघ। त्यांच्या विरोधात ठुंबरवाडी संघ सफल झालेत। ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, सिंगल तर सहजरित्याने कंप्लीट केली जाईल, त्या दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु त्यातून नकार दिला जातो। विजयासाठी बनवायच्यात यावेळेस 6 चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेत असतो। गाइस आम्ही टॉप 3 मध्ये गेलेलो आहोत, इतनी खुशी पाहिजे सरांचा धन्यवाद। गाइस एकाला डायरेक्ट चिट्ट्यावर बाय नाही, तर जो पहिला 3 रन कंप्लीट करील प्लेयर त्या संघाला डायरेक्ट बाय आहे। तर आता एकदम रोमांचक असा धावणार आहेत, त्यांना विनंती आहे की आपण मैदानात ठाकूरवाडी टीमचा मैदानात दाखल होतोय। मानगाववाडी टीमचा आणि वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी टीमचा अजिंक्य 3 खेळाडू मैदानात दाखल झालेत। 3 धावायचे, 3 पंच अगोदर तुम्ही पूर्व सूचना द्या की किती धावा धावायचे। 3 धावा धावायचे आहेत, अगोदर आपण सगळ्या खेळाडूंना सूचना द्या। मागेच राहा तिघही, रेडी झाले की मला जरूर कळवा।
रेडी आहेत 3 2 चालू सांग 1 चला चला आपण लेग पंचांच्या भूमिकेत किशोर सिंगवा हे देखील उपस्थित आहेत. मेगा फायनलचा चित्तथरारक सामन्याला होते सुरुवात. दोन्ही खेळाडू सज्ज आहेत. स्ट्राइक एंडवरती संदीप, नॉन स्ट्राइक एंडवरती देवीदास. गोलंदाज तयार. यावेळेस बबन. दोन्ही टीमला देऊयात शुभेच्छा. फर्स्ट बॉल पहिला बॉल बॅटिंगच्या रडार मध्ये आला होता, त्याला उचलून फेकून दिला, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं पाहायला मिळालं. तोच गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. 2 षटकांचा सामना. पहिल्या सत्रातला पहिला बॉल अगदी सुरेख पद्धतीचा. स्ट्राइक एंडवरती देवीदास. अकोटप्याचा बॉल हॅट ट्रॅक करत होता, परंतु यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस पाहायला मिळतोय. फायनलची मॅच ठरलाय याची चर्चा जास्त होत्या, त्यासाठी चालू असलेली ही लढत आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या स्थितीमध्ये अकुटप्याचा बॉल ऑन साइडला ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षण दूरपर्यंत त्याचा पाठलाग पर्यंत चेंडू झालाय. कमिटी मेंबर्ससाठी असेल याची देखील नोंद घ्या. यावेळेचा बॉल अकुटप्याचा ऑन साइडला पूल केला, परंतु अनसक्सेसफुल डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक उभे असतील. मेगा फायनलचा सामना आहे. पहिला बॉल साइडला देवीदासच्या बॅट मधून आपण पाहतोय. पॉवर पॅक षटकार ठोकत असताना रन्स मिळतील. मानाची सन्मानाची ही भव्य दिव्य स्पर्धा मायक्रोफोन वरती जोडले जाते आमचे साथी समालोचक योगेशजी वाकसर. धन्यवाद. वीस धावा धावपळीला पडलेले आहेत. मंगावाडी क्रिकेट संघाला 21 धावांची गरज आहे. स्टेशन ठाकूरवाडी क्रिकेट संघाला. चला पुन्हा एकदा परिस्थिती तयार आहे. 2 धावा आहेत. इथे देवताई त्याला कोण मारी. तो सांगा माझा लय भारी, माझा तो भारी. कारण सकाळी खाली चहामध्ये अर्धा किलो खारी. इथे तर नाही, त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक इथे घरपोच होम डिलिव्हरी. फलंदाज मोक्या चक्षण येणारी विकेट आणि इथे तयार. इथे टाकलेला हा बॉल एक डॉट बॉल फॉर इम्पॉर्टंट आहे. एक डॉट बॉल निरगुडा साहेबांचं शुभागमन होतं. सहर्ष स्वागत आहे. फटका ओहो इथे पहा. 2 विकेट गेले आहेत. कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे गोलंदाज तयार. आडव्या बॅटचा फटका यावेळेस मात्र खेळून काढलेला क्षेत्ररक्षक टीम मधून आलेला आहे. एक सिंगल इथे वेगाने बनलेली आहे. यावेळेस इथे लागलेला हा चुनाची पाहणार आहोत. इथे काय घडणार आहे काय नाही. आणि मला वाटतं व्हाईट प्लस विकेट म्हणजे पहा शेवटचे 5 बॉल 10 धाबेची गरज. 5 बॉल 10 धावा चक्षणी. हा फटका एक घेतलेला आहे. दुसरीचा प्रयत्न धावाची संधी. थोडंसं उशिरा नाही येतो की काय. आणि DRची मागणी घेतलेली आहे. याच दरम्यान खऱ्या अर्थानं आपण झुकलाची नव्हता. कर्तृत्वावरती ठाम आहे. 2 बॉल धावेची आवश्यकता. एकतर वेगाने बनलेली आहे. सामना इथे मात्र चौकारानं या पर्वाचा चॅम्पियन स्टेशन ठाकूरवाडी संघ बनलेला आहे. अभिनंदन टीम स्टेशन ठाकूरवाडी. टॉप फॉर हार्ड लक टीम. मंडळी, अशा तऱ्हेने आपण रनर अप ठरलोय त्या टुर्नामेंटमध्ये. आणि आता आपण आलो बाजारात. प्रत्येकाला कामं वाटून दिल्यात. आमच्याकडे काम आहे फटाके घ्यायचा. माझ्यासमोर आहेत आपले फेवरेट अमर बंधू. तर आता आम्ही फटाके घेतो. गाईज ब्लॉग एवढा तर नसेल तुम्हाला दिसला, कारण की मॅचमध्ये जाताना काय अलाउड नसतो कॅमेरा वगैरे. आणि तिथं कॅरी पण करायला नाही, कोणाला जमतो नाही कळत ना, ते बंदच ठेवलं. आता गावात जो जल्लोष होणार आहे तो तुम्ही नक्कीच बघा. बघण्यासारखं होणार आहे. सगळे गावकरी आपले एकत्र येतील, एकदम मस्त. आणि ते तिथं आपले फटाके काढतात बघा. आणि गायज शूट कशातून होतोय बघा गायज. नया याच्यातून शूट होतोय हा का. बढ़ रहे हम भी आगे बढ़ रहे गाइस.
पैसा बोलते पैसा आमचा 7-12 विकला. चला मंडळी चला हे बघा हे आपण फटाके घेतलेत. पाहू शकतात आमच्या युट्यूबरची खरेदी आम्ही मॅच जिंकलोय. खूप आनंद झाला त्यामुळे आम्ही आता फटाके घ्यायला आलो आणि ती खरेदी आम्ही तुम्हाला दाखवतो. चला सुपर मॅक्स गाईज जेव्हा मॅच जिंकतो तर जल्लोषाच वेगळा असतं. एकदम खरेदी एकदम जोरात झाल्या. झाले आता काही जोरात जल्लोष करूया आपल्या मालगाडीमध्ये. 2 नंबरला तेच होते बघ 25-15 हां 30 होते. थोडक्यात ते काय हार्दिक आहे. चला थोडक्यासाठी आमचा पहिला नंबर गेला आणि आम्ही खूप टफ दिली टप तर आहे आणि टफ तर देणंच राहणार. प्रयत्न खूप केला. आम थंडी आहे आज खूपच थंडी खूपच पक्की थंडी आहे रे. युले डायरेक्ट नशीब का शूज घातलेले आहे त्यामुळं एवढी नाही पण हात ना कान डायरेक्ट काम 25 झालाय ना. मग कसा थंडी म्हणतात मला आणि तुम्हाला सगळ्या धुतले तुले मेरी जा. जॅकेट आम्ही घेऊनच येणार होतो पण अमर ऐन टायमावर आमचा झाला. अमर गेलेला जरा इन्कम सर्टिफिकेट काढायला ते पण त्याला साईन भेटली नाही भाऊसाहेबांची. तो गेला भिपुरीला आणि आमचा मॅचचा टाइम झालेला. तो लगेच त्याला ट्रेन भेटली लगेच आला नेरळला आणि मी लगेच त्याला उचलला ना तसाच नेला आणि त्याचे कपडे आणले त्याच्या भावाने. तसा आमचा काम झाला आजचा. सगळा प्लॅन गडबड झाली आणि तुम्ही ब्लॉगची स्टार्टिंग पण बघितली असेल. तिथं आम्ही सुरुवातीला बोलत असतो मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या जेरी ब्लॉग 03 आपल्या यूट्यूब चॅनलला. आणि माझ्या समोर आहेत आपले अमर बंधू. पण तो सीन आज काय झालेला नाही कारण गडबड घोटाळा झाला. कारण आता आहेत मी बोलू शकतो. माझ्यासोबत आहे अमर बंधू. चला मी आता आपण आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिरात चलो. तर मंडळी तर आता आपण पोचलोय. नेहमीप्रमाणे आपण जिंकतो तेव्हा आपण आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिरात येत असतो. तर आपली संपूर्ण टीम आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिराच्या इथं आले. हे बघा ही सर्व टीम आलेली आहे इथं. आणि हे बघा आपली ट्रॉफी इथं बघू शकता तुम्ही. आपली पहिली ट्रॉफी जिंकलो की पहिले आपण आपल्या गणपती बाप्पाच्या इथं आणतो म्हणजे आणतोच. गणपती बाप्पा मोरया. बाप्पा मोरया अशी साथ राहू दे. पोरांची थोडक्यात राहिला पण काही पाठिंबा भरपूर दिला. सगळा बरोबर होता पण नशिबाजी पुढे काय चालणार. अर्जित आहे तू आम्हाला एवढी साथ दिली त्याच्याबद्दल गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. तर अशा पद्धतीने आम्ही आलो आहोत गावात.
गणपती बाप्पा एकच नंबर. एवढीच 15 होते. काय आमचे कॅप्टनचे पुत्र काय बाजूला इकडे नजर मोबाईल मध्ये दिसशील तू येडे ना मानलेली ती